नमस्कार मित्रांनो. मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि अपेक्षेप्रमाणे आता पाऊस आलेला आहे. परंतु प्रतीक्षा आतापर्यंत संपलेली नाही. कारण शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस हवा आहे. आणि तसा सर्वदूर पाऊस आतापर्यंत सुरू झालेला नाही. परंतु 24 तारखेला येणार आणि 25 तारखेला येणारा पाऊस आता राज्यामध्ये 21-22 तारखेपासूनच सुरू झालेला आहे. यावर्षी आलेला पाऊस सुद्धा मोठा दिलासादायक असणार आहे. पेरणी कधी होईल माहीत नाही, परंतु पडलेला प्रत्येक थेंब शेतकऱ्याला अप्रूप आहे. आणि असाच पाऊस राज्यामध्ये सुरू झालेला आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये, मराठवाड्यात काही भागामध्ये, याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाने एक चांगली सुरुवात केलेली आहे. आणि यातच आता बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील दक्षिणेकडील भाग असेल, या भागामध्ये सुद्धा आज पाऊस हजेरी लावणार आहे. आता याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असेल, पावसाने काल मोठ्या प्रमाणात थैमान घातलेला आहे. एक चांगला पाऊस या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. कोकणामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं समाधान होईल असा पाऊस हा झालेला आहे. आणि आता पाऊस हा राज्यामध्ये सर्वदूर व्यापायला सुरुवात झालेली आहे. 23 तारखेला तर याच ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीर किंवा पाकिस्तानच्या ज्या भागामध्ये एक सायक्लोनिक सिस्टीम आणखीन आहे, नेपाळच्या जवळ एक सायक्लोनिक सिस्टीम आहे, याचबरोबर एक ट्रम्पम धुळे बडोदा या भागातून तो अरबी समुद्रापर्यंत बनलेले आहे. या ट्रम्पमुळे राज्यभरामध्ये जोरदार पावसाला एक पोषक असं वातावरण बनत आहे. मान्सून पुढे सरकायला आणि महाराष्ट्रात पूर्ण व्यापायला ही एक ट्रम्प अतिशय महत्त्वाची ठरली, जी बडोद्यापासून धुळ्यापासून ते अरबी समुद्रापर्यंत आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर बघितलं तर पाऊस जशा प्रमाणात पाहिजे तसा आलेला नाही. परंतु येणारे जे 2 दिवस असतील, याच्यामध्ये आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आणि 25 तारीख ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. आज जर आपण 23 तारखेला जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस झालेला नव्हता, परंतु याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पालघरपासून ते पालघर असेल, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये एक चांगला पाऊस या ठिकाणी पाहता येणार आहे. याचबरोबर पुणे जिल्ह्याचा किंवा सातारा जिल्ह्याचा जो आपण उत्तरेकडील भाग म्हणतो, पुणे जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग, याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण किंवा पश्चिमेकडील भाग, या भागामध्ये चांगला पाऊस दिसू शकतो. अहिल्यानगर पश्चिमेकडील असेल, नाशिकच्या घाटमाथ्यावर पुणे जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग, याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण किंवा पश्चिमेकडील भाग, या भागामध्ये चांगला पाऊस दिसू शकतो. अहिल्यानगर पश्चिमेकडील असेल, नाशिकच्या घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचप्रमाणे हा पाऊस धुळे आणि जळगाव यापैकी काही भागांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो. चडवेल असेल, शहादा असेल या भागांमध्ये, परंतु धुळे, जळगाव आणि नंदुरबार, याचबरोबर बुलढाण्याच्या पश्चिमेकडील भाग किंवा बुलढाणा जिल्हा जरी आपण म्हटलं तरी अकोल्याचा काही उत्तरेकडील भाग, या भागासाठी 25 तारखेपर्यंत चांगल्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 23 तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर पाऊस या दक्षिण भागामध्ये राहणार आहे. याच्यामध्ये अकोले असेल, चंद्रपूर किंवा भंडारा, गोंदिया असेल, तसेच गडचिरोली असेल, या भागांमध्ये चांगला पाऊस होईल. बीडमध्ये काही ठिकाणी, नांदेडमध्ये तसेच काही ठिकाणी कालावधी पाऊस राहील. अकलूजच्या पश्चिम भागामध्ये हा पाऊस या ठिकाणी राहू शकतो. 24 तारखेला याच्यामध्ये थोडीशी वाढ होईल. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अहिल्यानगर पासून यांच्यामध्ये राहता किंवा अहिल्यानगर सिटी, याचबरोबर अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग असेल, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर घोडेगाव किंवा औरापूर या भाग, कडाष्टीच्या उत्तरेकडील या भागामध्ये आणि उत्तरेकडील या भागापासून एक चांगला पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे. शिरूर, कासार असेल, गेवराई असेल, बीड असेल, याचप्रमाणे वडवणी असेल, याचप्रमाणे कळंब, धाराशिव, माजलगाव, परळी, गंगाखेड, अंबेजोगाई, अहमदपूर, याचप्रमाणे पालम, गंगाखेड, नायगाव, पेठ, उमरी, धर्माबाद, नांदेडचा जो काही भाग आहे, देगलोर, या भागांमध्ये काही पाऊस 24 आणि 25 तारखेला एक चांगला पाऊस या ठिकाणी असणार आहे. याचप्रमाणे आपण जर बघितलं तर तिकडे विदर्भामध्ये, पूर्व पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा आहे. पण याच्यामध्ये हिंगोलीपासून, रिसोडपासून काही वाशिमचा जो भाग आहे, या भागामध्ये 23 तारखेला काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
याच्यामध्ये यवतमाळमध्ये सुद्धा काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि 24 तारखेला याच्यामध्ये थोडीशी वाढ होईल. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पश्चिम विदर्भ असेल किंवा मराठवाड्यातील काही भाग असेल, हिंगोली असेल किंवा परभणी असेल, यांच्यामध्ये पातूर असेल, सेनगाव असेल, रिसोड असेल, सोनापूर, लोणार, जिंतूर, मंडा, सेलू हा जो काही भाग आहे, या भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोरदार असणार आहे. 24 तारखेला रिसोड या भागामध्ये सुद्धा, वाशिम भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. परंतु या भागाला जो काही जोरदार पाऊस आवश्यक आहे, हा जोरदार पाऊस 25 तारखेनंतरच अपेक्षित आहे. 25-26 तारखेपासून याच्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु आता आज आणि उद्या राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आहे. याच्यामध्ये हा जो काही एक भाग आहे, तो अहिल्यानगरपासून नांदेडपर्यंतचा 23 आणि 24 तारखेला एक मोठ्या पावसाची शक्यता देत आहे. आणि एकंदरीतच मुंबईमध्ये सुद्धा मान्सून पोहोचल्याची अधिकृत घोषणा केली जाईल. आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये पालघरपासून ते धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, नागपूर या भागांमध्ये या भागांपर्यंत पूर्णपणे मान्सून व्यापला, अशा प्रकारची अधिकृत अशी घोषणा होईल. आणि तिथून पुढच्या कालावधीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता सांगितल्या जात आहे. परंतु त्याच्या संदर्भातील जे काही लेटेस्ट अपडेट येईल, ते पुढचं अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत 22 तारखेला कुठे कुठे पाऊस आणि कशा प्रकारे पडत आहे याच्याबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठे पाऊस पडतो आणि कुठे पावसाची प्रतीक्षा आहे हे आपल्याला या ठिकाणी समजण्यास मदत होईल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.